नमस्कार. आज आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन वेगवेगळ्या स्टॉक एक्सचेंजमधील टाइप्स ऑफ ऑर्डर्स याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. मित्रो, स्टॉक एक्सचेंजेसमध्ये विविध प्रकारचे गुंतवणूकदार वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स किंवा सिक्युरिटीज खरेदी विक्री करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑर्डर्स या वापरत असतात. यामध्ये टाइम बेसिस, प्राइस बेसिस, क्वांटिटी बेसिस व इतर कंडिशनच्या बेसिसवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स या प्लेस केल्या जात असतात. ज्यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे मेन टाइप्स ऑफ द ऑर्डर्स. यामध्ये प्रामुख्याने बाईंग ऑर्डर अँड सेलिंग ऑर्डर या दोन ऑर्डरचा समावेश होतो. यामध्ये बाईंग ऑर्डर म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमधून आपणास आवश्यक असणाऱ्या सिक्युरिटीज किंबहुना स्टॉक्स हे परचेस करत असतो, खरेदी करत असतो, तेव्हा त्यास बाय ऑर्डर असे म्हटले जाते, की ज्यामध्ये गुंतवणूकदार स्वतःची रक्कम खर्च करून इतर गुंतवणूकदारांच्याकडील वेगवेगळे स्टॉक्स किंवा सिक्युरिटीज खरेदी करत असतो. तथापि हे खरेदी करण्याकरिता दोन प्रकारच्या बाईंग ऑर्डर्स असतात. बाय ऑर्डर फॉर द डिलिव्हरी पर्पज अँड बाय ऑर्डर फॉर द पर्पज ऑफ इंट्राडे ट्रेडिंग. यामध्ये प्रामुख्याने डिलिव्हरी पर्पजसाठी म्हणजेच गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याकरिता किंबहुना स्टॉक्स काही कालावधीसाठी धारण करण्याकरिता जेव्हा त्या ठिकाणी बाईंग ऑर्डर प्लेस करतो तेव्हा त्यास बाईंग ऑर्डर फॉर द पर्पज ऑफ डिलिव्हरी ऑर इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते. परंतु काही गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज किंवा स्टॉक्स एका विशिष्ट दिवसासाठी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार त्या ठिकाणी करत असतात. त्यास इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते. म्हणजेच जेव्हा स्टॉक मार्केट सुरू होते तेव्हा त्या ठिकाणी 9:30 वाजता त्या ठिकाणी खरेदी करण्याची प्रक्रिया किंवा विक्री करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी केली जात असते व त्याचबरोबर मार्केट क्लोज होत असताना 3:30 वाजता की त्या ठिकाणी पुन्हा त्याची खरेदी किंवा विक्री करण्याची प्रोसेस ही केली जात असते. इंट्राडे ट्रेडिंग हा एक त्या ठिकाणी वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय असून त्याची सविस्तर चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. तथापि बाईंग ऑर्डरमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीकरिता किंवा विशिष्ट दिवसामध्ये ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळवण्याकरिता या बाईंग ऑर्डर्स प्लेस केल्या जात असतात. यालाच आपण बाईंग ऑर्डर फॉर द पर्पज ऑफ डिलिव्हरी अँड बाईंग ऑर्डर फॉर द पर्पज ऑफ इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते. सेकंड टाईप जो या ठिकाणी ऑर्डरचा आहे तो म्हणजे सेल ऑर्डर. सेल ऑर्डर म्हणजेच या ठिकाणी दोन प्रकारच्या सेल ऑर्डर असतात. एक नॉर्मल सेल ऑर्डर आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे शॉर्ट सेल ऑर्डर. नॉर्मल सेल ऑर्डरमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराने यापूर्वी केव्हा तरी खरेदी केलेले स्टॉक्स किंवा सिक्युरिटीज या विक्री कराव्याच्या असतात तेव्हा त्या ठिकाणी त्या विक्रीकरिता जी किंमत पोस्ट केली जात असते त्यास आपण सेल ऑर्डर असे म्हणतो किंवा नॉर्मल सेल ऑर्डर असे म्हणतो. तथापि गुंतवणूकदाराकडे जेव्हा कोणत्याही प्रकारच्या सिक्युरिटीज नसतात तेव्हा विशिष्ट प्रकारची सिक्युरिटी त्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये नसते किंवा त्यांनी खरेदी केलेली नसते, मात्र त्याला त्याची विक्री करावयाची असते, तेव्हा त्याची विक्री करण्याकरिता म्हणजे स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्ये नसलेल्या सिक्युरिटीज किंवा स्टॉकची विक्री करण्याकरिता जी सेल ऑर्डर प्लेस केली जाते त्यास आपण शॉर्ट सेल ऑर्डर असे आपण म्हणतो, की ज्यामध्ये नसलेल्या सिक्युरिटी ह्या सर्वप्रथम विक्री केल्या जातात व मार्केट क्लोज होण्यापूर्वी त्या पुन्हा खरेदी करण्याची प्रक्रिया ही पूर्ण केली जात असते. अर्थात शॉर्ट सेल ऑर्डर हा प्रामुख्याने इंट्राडे मार्केटशी रिलेटेड असणारा कॉन्सेप्ट आहे, मात्र नॉर्मल सेल ऑर्डर हा त्या ठिकाणी डिलिव्हरी व नॉर्मल मार्केटशी संबंधित असणारा ऑर्डरचा प्रकार आहे. इट मीन्स देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्डर्स. वन इज बाईंग ऑर्डर अँड अनदर इज सेल ऑर्डर. बाईंग ऑर्डर कॅन बी क्लासिफाईड इन टू वेज. One is buying order for the delivery purpose and buying order for the purpose of intraday trading. And another type is sale order. There are also two types of sale orders. One is normal sale order. It is related to already purchased stocks by the investors and he want to sell that securities into stock market. He can use the normal sale order. And in case of short sale order, it is related to intraday trading. Suppose one investor has no stocks, no purchased any stock, but he want to sell their stocks through the intraday trading. She can use the short sale order for the purpose of intraday trading for gaining profit. नेक्स्ट टाईप जो या ठिकाणी टाइप्स ऑफ ऑर्डर मध्ये येतो तो म्हणजे बेस्ड ऑन टाइम कंडिशन्स, ज्यामध्ये
टाइम कंडिशन घालून विविध प्रकारच्या ऑर्डर्स प्लेस केल्या जात असतात. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे GFD. GFD इज नथिंग बट गुड फॉर डे. जी ऑर्डर एका विशिष्ट दिवसासाठी व्हॅलिड असते, म्हणजे एका विशिष्ट दिवसाच्या मार्केट ऑवरसाठी व्हॅलिड असते, म्हणजे सकाळी 9:30 ते दुपारी 3:30 या कालावधीसाठी जी ऑर्डर सिस्टममध्ये व्हॅलिड असते त्या ऑर्डरला गुड फॉर डे असे म्हटले जाते. की ज्यामध्ये 9:30 ते 3:30 या कालावधीमध्ये पोस्ट केलेली ऑर्डर ही त्या ठिकाणी मार्केट क्लोज होण्याबरोबरच ती ऑर्डर त्या ठिकाणी संपुष्टात येत असते. तथापि सदर ऑर्डर ही त्या ठिकाणी मार्केट क्लोज होण्यापर्यंतच्या 3:30 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत सिस्टममध्ये ही व्हॅलिड असते व त्याला परफेक्ट मॅच सापडल्यानंतर ती ऑर्डर एक्झिक्यूट होत असते. मात्र 3:30 वाजेपर्यंत सदर ऑर्डरला परफेक्ट मॅच जर सापडला नाही तर सदर ऑर्डर ही एक्सपायर होत असते. अशा ऑर्डरला ऑर्डर फॉर गुड फॉर डे असे त्या ठिकाणी म्हटले जाते. सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे IOC, इमिडिएट ऑर कॅन्सल ऑर्डर असे त्याला म्हटले जाते. म्हणजेच गुंतवणूकदाराने जेव्हा एखादा स्टॉक खरेदी करण्याकरिता किंबहुना ही त्या ठिकाणी सिक्युरिटी खरेदी करण्याकरिता इमिडिएट उपलब्ध असणाऱ्या किमतीला खरेदी करण्याकरिताची जी ऑर्डर प्लेस केलेली असते त्याला त्या ठिकाणी IOC ऑर्डर, म्हणजेच ही ऑर्डर इमिडिएट मार्केट प्राइसला एक्झिक्यूट होत असते आणि जर त्या ठिकाणी पोस्ट केलेल्या प्राइसला परफेक्ट मॅच हा सेलरकडून त्या ठिकाणी उपलब्ध होत नसेल किंवा बायरकडून उपलब्ध होत नसेल तर ती ऑर्डर इमिडिएटली कॅन्सल त्या ठिकाणी होत असते. ती नंतरच्या कालावधीसाठी मार्केटमध्ये मार्केट ऑवरपर्यंत मार्केट सिस्टममध्ये एक्झिस्टन्समध्ये राहत नसते. म्हणजेच जी ऑर्डर पोस्ट केल्या असतात तात्काळ त्या ठिकाणी प्लेस होते, एक्झिक्यूट होते, किंबहुना जर परफेक्ट मॅच नाही सापडला तर ती कॅन्सल होते. त्याला आपण IOC ऑर्डर म्हणजेच इमिडिएट ऑर कॅन्सल ऑर्डर असे आपण म्हणतो. थर्ड जो टाईप आहे तो म्हणजे GTC, गुड टिल कॅन्सल. GTC मीन्स गुड टिल कॅन्सल. हा जो ऑर्डरचा प्रकार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या खरेदीदाराने किंवा विक्रेत्याने स्टॉक खरेदी करण्याकरिता किंवा विक्री करण्याकरिता जी ऑर्डर मार्केटमध्ये सिस्टममध्ये प्लेस केलेली असते ती ऑर्डर जोपर्यंत त्या ठिकाणी संबंधित गुंतवणूकदार, खरेदीदार किंवा विक्रेतेदार स्वतःहून ती ऑर्डर कॅन्सल करत नाही तोपर्यंत ती ऑर्डर मार्केट सिस्टममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये ही त्या ठिकाणी उपलब्ध असते. जोपर्यंत त्या ठिकाणी त्या ऑर्डरला परफेक्ट मॅच मार्केटमध्ये सापडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर मार्केटमध्ये ही उपलब्ध असते. म्हणजेच कॅन्सल करण्यापर्यंतच्या कालावधीपर्यंत ती मार्केटच्या सिस्टममध्ये राहत असते. मात्र GFD मध्ये गुंतवणूकदाराने पोस्ट केलेली ऑर्डर ही 1 दिवसासाठी व्हॅलिड असते. मात्र GTC ही ऑर्डर मात्र कॅन्सल करेपर्यंत त्या ठिकाणी सिस्टममध्ये उपलब्ध असते. असे टाइम कंडिशनच्या बेसिसवरती असणारे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. तिसरा प्रकार म्हणजे बेस्ड ऑन प्राइस कंडिशन्स, ज्यामध्ये प्राइसच्या आधारे या वेगवेगळ्या किमती या ऑर्डर्स प्लेस केल्या जात असतात. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे लिमिट प्राइस ऑर्डर. लिमिट प्राइस ऑर्डर ही त्या ठिकाणी ट्रेडरच्या माध्यमातून बाईंग किंवा सेलिंगसाठी ही त्या ठिकाणी पोस्ट केली जात असते. जेव्हा मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या स्टॉकची खरेदी किंवा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या शेअर्सची किंवा स्टॉकची विक्री करण्याकरिता संबंधित गुंतवणूकदार किंवा डिमॅट होल्डर विशिष्ट किमतीला विशिष्ट शेअर्स खरेदी करण्याबाबत किंवा विक्री करण्याबाबतची जी ऑर्डर हा प्लेस करत असतो त्याला आपण लिमिट प्राइस ऑर्डर असे आपण म्हणतो. म्हणजे एका विशिष्ट किमतीला त्या स्टॉकची खरेदी व्हावी किंवा विशिष्ट किमतीला त्या स्टॉकची विक्री व्हावी या हेतूने लिमिट प्राइस ऑर्डर ही मार्केटमध्ये प्लेस केली जात असते. दुसरा प्रकार म्हणजे मार्केट प्राइस ऑर्डर, की ज्यामध्ये मार्केटमध्ये विशिष्ट स्टॉक ज्या किमतीला सध्या त्या ठिकाणी खरेदी विक्री होत आहे म्हणजेच जी करंट प्राइस आहे त्या करंट प्राइसनी संबंधित स्टॉक खरेदी करण्याबाबत किंवा विक्री करण्याबाबत जी ऑर्डर मार्केटमध्ये प्लेस केली जात असते त्याला आपण मार्केट प्राइस ऑर्डर असे आपण म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे स्टॉप लॉस ऑर्डर. स्टॉप लॉस ऑर्डर ही प्रामुख्याने लॉस मिनिमायझेशनसाठी ही उपलब्ध असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ऑर्डरची सुविधा असते, की ज्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये असणारे गुंतवणूकदार त्याचबरोबर डिलिव्हरी सिस्टममध्ये काम करणारे गुंतवणूकदार या दोहोंच्यासाठी देखील स्टॉप लॉस ऑर्डर हा एक अत्यंत उपयुक्त प्रकार असतो, की ज्यामध्ये प्रामुख्याने उदाहरणार्थ इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सपोज सकाळी 9:30 वाजता मार्केट स्टार्ट झाल्यानंतर मी एका एक्स कंपनीचा शेअर्स हा 500 रुपयाला त्या ठिकाणी खरेदी केलेला आहे. मात्र
तो त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी त्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे, मात्र ती वाढ न होता सातत्याने त्या किमतीमध्ये जर घट होत चाललेली असेल तर माझा संभाव्य लॉस हा वाढत चाललेला असतो. सदर लॉस कमी करण्याकरिता मी तो स्टॉक खरेदी करत असताना 500 रुपयाला बाय केलेला आहे, मात्र स्टॉप लॉससाठी मी त्या ठिकाणी 490 ही प्राइस जर लावलेली असेल तर जेव्हा हा स्टॉक कमी कमी होत जाईल, त्याची किंमत कमी कमी होत जाईल, ॲटोमॅटिकली 490 एवढ्या प्राइसला आल्यानंतर मी पोस्ट केलेली ऑर्डर ही हिट होईल, पंच होईल आणि त्या ठिकाणी मी खरेदी केलेले स्टॉक्स हे ॲटोमॅटिकली सिस्टमद्वारे विक्री केले जातील. म्हणजेच जर भविष्यात 3:30 वाजेपर्यंत सदर स्टॉक हा त्या ठिकाणी 450 रुपयापर्यंत खाली गेला तर त्या ठिकाणी संभाव्य माझा जो लॉस आहे तो त्या ठिकाणी या स्टॉप लॉस ऑर्डरमुळे मिनिमाइज होतो. कारण जर मी स्टॉप लॉसची ऑर्डर जर पोस्ट केलेली नसती तर त्या ठिकाणी सदर स्टॉकची किंमत ही 450 रुपयापर्यंत गेली असती, म्हणजेच पर स्टॉक माझा 50 रुपीज हा लॉस झाला असता. मात्र स्टॉप लॉस ऑर्डर लावल्यामुळे की पर स्टॉक 10 रुपये लॉस हा त्या ठिकाणी मला बेअर करावा लागणार आहे. दिस इज नोन ॲज ए स्टॉप लॉस ऑर्डर. सेम केस की जेव्हा आपण त्या ठिकाणी एखादा स्टॉक हा शॉर्ट सेलमध्ये त्या ठिकाणी विक्री करत असतो, म्हणजेच माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये नसलेला शेअर्स किंवा नसलेले शेअर्स मी जेव्हा त्या ठिकाणी विशिष्ट किमतीने विक्री करतो आणि मार्केट क्लोज होण्यापूर्वी ते पुन्हा मी खरेदी करून की त्या ठिकाणी ऑर्डर सेटल करत असतो, या प्रोसेसला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये रिलायन्सचे शेअर्स उपलब्ध नाही आहेत, मात्र मला त्या ठिकाणी अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे की दिवसभराच्या कालावधीमध्ये रिलायन्स कंपनीचा शेअर्स हा त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता जर मला वाटत असेल तर अशा परिस्थितीमध्ये मार्केट स्टार्ट होताना म्हणजेच 9:30 वाजता मी माझ्या अकाउंटमध्ये नसलेले रिलायन्स कंपनीचे शेअर्स हे त्या ठिकाणी उदाहरणार्थ 1200 रुपये प्रति शेअर या किमतीने विक्री करून टाकतो व 3:30 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत सदर शेअर्स मी खरेदी करत असतो. उदाहरणार्थ 1200 रुपयांनी विकलेला शेअर्स जर 3:30 वाजण्याच्या आधी जर त्या ठिकाणी मला 1100 रुपयांनी खरेदी करता आला तर पर शेअर त्या ठिकाणी मला 100 रुपये हा प्रॉफिट होणार असतो. परंतु काही वेळेस अपेक्षेप्रमाणे किमतीमध्ये बदल न होता म्हणजेच 3:30 वाजेपर्यंत या रिलायन्सच्या शेअरच्या किमती कमी न होता त्या जर वाढत चालल्या असतील तर त्या ठिकाणी माझा संभाव्य लॉस देखील वाढत चाललेला असतो. कारण 9:30ला मार्केट स्टार्ट होत असताना रिलायन्सचा शेअर्स मी त्या ठिकाणी 1200 रुपयांनी विकलेला आहे, मात्र आता तो मला खरेदी करणं आवश्यक आहे आणि तो खरेदी करण्याकरिता जर मला आता 1300 रुपये पे करायला लागत असतील किंवा 1400 रुपये पे करायला लागत असतील तर अकॉर्डिंगली माझा लॉस त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. हा लॉस देखील मिनिमाइज करण्याकरिता मी खरेदीची ऑर्डर पोस्ट करत असताना स्टॉप लॉस ऑर्डर ही त्यामध्ये मी पोस्ट करू शकतो. म्हणजे जर मी प्रति शेअर 50 रुपये इतका लॉस हा बेअर करू शकत असेल तर स्टॉप लॉस ऑर्डर ही बाईंगची लावत असताना मी 1200 रुपयाला खरेदी केलेला स्टॉक हा विक्री केलेला स्टॉक हा खरेदी करत असताना 1250 रुपये ही स्टॉप लॉसची ऑर्डर त्या ठिकाणी मी पोस्ट करू शकतो की ज्यामुळे मार्केट पिरियडमध्ये जर त्या ठिकाणी या शेअरच्या किमती वाढत चालल्या तर त्या ठिकाणी 1250 रुपयाला तो शेअर्स गेल्यानंतर ॲटोमॅटिकली सिस्टमद्वारे तो खरेदी केला जाईल आणि जर तिथूनही पुढे किमती वाढत गेल्या तर होणारा संभाव्य लॉस जो आहे तो त्या ठिकाणी माझा मिनिमाइज होऊ शकतो. याला आपण स्टॉप लॉस ऑर्डर असे म्हणतो की ज्याचा उपयोग आपण लॉस मिनिमायझेशनसाठी हे करत असतो. हा एक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रकार आहे की जो त्या ठिकाणी प्राइस कंडिशनच्या बेसिसवरती या ऑर्डर्स या प्लेस केल्या जात असतात. नेक्स्ट टाईप जो आहे तो म्हणजे क्वांटिटी कंडिशनवरती पोस्ट केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑर्डर्स की ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे DQ म्हणजे डिस्क्लोज्ड क्वांटिटी. जेव्हा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या क्वांटिटीने मी त्या ठिकाणी स्टॉक्स मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्री करत असतो तेव्हा त्या ठिकाणी मी खरेदी किंवा विक्री करू इच्छित असणाऱ्या स्टॉकची क्वांटिटी ही त्या ठिकाणी डिस्क्लोज करण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, तेव्हा त्या ठिकाणी मी पोस्ट केलेली प्राइस व त्याची एकूण क्वांटिटी ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये सिस्टममध्ये खरेदी करणाऱ्या किंवा विक्रेत्या गुंतवणूकदाराला ती त्या ठिकाणी डिस्प्ले होत असते. परंतु इतर सर्व नॉर्मल प्रोसेसमध्ये मी किती क्वांटिटी डिमांड केलेली आहे किंवा किती क्वांटिटी मी विक्रीस काढलेली आहे हे केवळ सिस्टममध्ये असणाऱ्या व्यक्ती किंवा संबंधित व्यक्तींनाच दिसत असतात, मात्र खरेदीदार किंवा गुंतवणूकदारांना त्याची क्वांटिटी ही डिस्प्ले होत नसते. मात्र डिस्क्लोज्ड क्वांटिटी या ऑर्डर प्रकारामध्ये गुंतवणूकदाराने विक्रीस काढलेल्या शेअरची क्वांटिटी किंवा खरेदीसाठी इच्छा व्यक्त केलेली क्वांटिटी ही त्या ठिकाणी मार्केटच्या चॅनलद्वारे या इलेक्ट्रॉनिक सिस्टमद्वारे डिस्प्ले होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ही क्वांटिटी डिस्क्लोज होत असल्यामुळे सर्वांना दिसत असल्यामुळे या टाईपच्या ऑर्डरला डिस्क्लोज्ड क्वांटिटी ऑर्डर असे त्या ठिकाणी म्हटले जाते.
त्याचबरोबर की त्या ठिकाणी दुसरा प्रकार जो म्हणजे MF की ज्याला आपण मिनिमम फिल असे त्या ठिकाणी म्हणतो की या ऑर्डर प्रकारामध्ये एक विशिष्ट लॉट त्या ठिकाणी खरेदी करण्याकरिता ही प्रामुख्याने ऑर्डर ही दिली जात असते. सध्या की त्या ठिकाणी FNO प्रकारामध्येच या ऑर्डरचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. इक्विटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा वापर पूर्वी होत होता, मात्र सेबीच्या निर्देशानुसार सध्या की त्या ठिकाणी मिनिमम फिल लॉट हा प्रकार जो आहे की तो त्या ठिकाणी इक्विटीमध्ये बंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर की त्या ठिकाणी तिसरा टाईप म्हणजे ऑल ऑर नन AON ऑर्डर असे म्हटले जाते. म्हणजेच मी विक्रीस काढलेले किंवा खरेदीसाठी व्यक्त केलेले ऑर्डरची क्वांटिटी ही जर त्या ठिकाणी समोरच्या विक्रेती किंवा खरेदीदाराच्या क्वांटिटीला मॅच होत असेल तरच त्या ठिकाणी माझी ऑर्डर ही एक्झिक्यूट होत असते. उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी X कंपनीचे 500 शेअर्स विशिष्ट किमतीला डिमांड केलेले आहेत, मात्र तेवढ्या किमतीला समोरच्या विक्रेत्याकडे जर त्या ठिकाणी 500 क्वांटिटीचे शेअर्स नसतील आणि त्यांच्याकडे 300 शेअर्स असतील तर इतर ऑर्डर टाईपमध्ये 300 शेअर्स माझ्या अकाउंटला क्रेडिट होत असतात किंवा त्याचं ट्रान्झॅक्शन सेटल होते. मात्र जर मी ऑर्डर प्लेस करत असताना AON या टाईपमधली ऑर्डर जर प्लेस केलेली असेल तर 500 क्वांटिटी आणि मी पोस्ट केलेली प्राइस या दोन्ही गोष्टी जर मॅच होत असतील तरच त्या ठिकाणी हा ट्रेड हा सेटल होत असतो किंवा पंच होत असतो. अदरवाईज त्या ठिकाणी एकही शेअर्स त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार त्यामध्ये होत नाही. थोडक्यात डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी जर मॅच होत असतील तरच त्या ठिकाणी हा ट्रेड होतो, अदरवाईज हा ट्रेड होत नाही. मात्र इतर सर्व प्रकारच्या ऑर्डर टाईपमध्ये की त्या ठिकाणी जेवढे शेअर्स उपलब्ध आहेत की तेवढे त्या ठिकाणी सेटल करण्याची प्रोसेस ही केली जात असते. म्हणजेच मी 500 शेअरची मागणी केलेली आहे, मात्र त्या किमतीला 100 शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील तर त्यामध्ये पार्शियल सेटलमेंट म्हणजेच पार्शियल ऑर्डर एक्झिक्यूट होऊ शकते आणि त्यानंतरच्या दिवसभराच्या कालावधीमध्ये जर त्या किमतीला मॅच होणारे सेलचे ऑर्डर जर उपलब्ध झाल्या तर अकॉर्डिंगली त्या पार्शियली ऑर्डर्स त्या ठिकाणी एक्झिक्यूट होऊन 500 क्वांटिटीपर्यंत मला शेअर्स हे उपलब्ध होत असतात. तर अशा प्रकारची व्यवस्था इतर ऑर्डरमध्ये असते. मात्र AON या टाईपमध्ये मात्र अशा प्रकारची पार्शियल सेटलमेंट किंवा पार्शियल फुलफिलमेंट यामध्ये उपलब्ध करून दिलेली नसते. म्हणजेच सेम क्वांटिटी जर त्या ठिकाणी उपलब्ध असेल तरच त्या ठिकाणी ट्रेड हा केला जात असतो. त्यानंतर इतर प्रकारामध्ये की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कव्हर ऑर्डर की ज्याला आपण CO ऑर्डर आपण म्हणतो, ब्रॅकेट ऑर्डर, त्याचबरोबर आफ्टर मार्केट ऑर्डर हे देखील 3 महत्त्वाचे प्रकार याच्यामध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. जेव्हा त्या ठिकाणी मी खरेदी केलेले स्टॉक्स हे त्या ठिकाणी लॉसमध्ये जात असतात तेव्हा त्या ठिकाणी ॲव्हरेजिंग करण्याकरिता किंवा लॉस जो आहे तो मिनिमाइज करण्याकरिता मी काही ऑर्डर्स त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्लेस करत असतो की ज्याला आपण कव्हर ऑर्डर असे आपण म्हणतो. त्याचबरोबर जेव्हा मी स्टॉक्स खरेदी करत असतो तेव्हाच विक्री करण्याकरिताची देखील ऑर्डर मी सेम टाइम प्लेस करतो. म्हणजेच त्या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट करण्यासाठी सेल अँड परचेस किंवा परचेस अँड सेल अशा दोन्ही प्रकारचे ऑर्डर ॲट ए टाइम मी त्या ठिकाणी प्लेस करत असतो तेव्हा त्यास ब्रॅकेट ऑर्डर BO असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये या ब्रॅकेट ऑर्डरचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जात असतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर. आफ्टर मार्केट ऑर्डर हा त्या ठिकाणी मार्केट क्लोज झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण जेव्हा ऑर्डर सिस्टममध्ये प्लेस करतो तेव्हा त्यास आफ्टर मार्केट ऑर्डर असे म्हटले जाते. अशा प्रकारे ऑर्डर प्लेस करण्याची सुविधा ही त्या ठिकाणी ब्रोकर्सकडून उपलब्ध करून दिली जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काही गुंतवणूकदारांना सकाळी 9:30 ते 3:30 या वेळेमध्ये आपणास स्टॉक खरेदी करणे किंवा विक्री करण्यासाठी ऑर्डर प्लेस करण्यासाठी वेळ नसतो. किंबहुना की त्या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये अन्य कार्यामध्ये हे गुंतवणूकदार व्यस्त असतात आणि अशा गुंतवणूकदारांची देखील सोय करण्यासाठी व इतर वेगवेगळ्या कारणाने गुंतवणूक करणारे किंवा आफ्टर मार्केट ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करणारे जे गुंतवणूकदार आहेत की त्यांची सुविधा किंवा त्यांची सोय करण्याकरिता अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. उदाहरणार्थ मार्केट क्लोज झाल्यानंतर म्हणजे 3:30 नंतरच्या कालावधीमध्ये 5:30 वाजता 3:30 वाजता 4:30 वाजता किंबहुना संध्याकाळी ही त्या ठिकाणी माझ्या सोयीनुसार विशिष्ट शेअर्स खरेदी करण्याची किंवा विक्री करण्याची ऑर्डर ही मी त्या ठिकाणी सिस्टममध्ये प्लेस करू शकतो. मात्र सदर ऑर्डर ही नेक्स्ट डेला जेव्हा मार्केट सुरू होते तेव्हा त्या ठिकाणी 9:30 नंतर याची ऑर्डर ही एक्झिक्यूट होत असते. जेव्हा 9:30 नंतरच्या कालावधीमध्ये आपण पोस्ट केलेल्या सेल किंवा परचेसच्या ऑर्डरला समोरून परफेक्ट मॅच जेव्हा उपलब्ध होतो तेव्हा ती ऑर्डर त्या ठिकाणी एक्झिक्यूट होत असते आणि 3:30 वाजेपर्यंत जर सदर ऑर्डरला परफेक्ट मॅच उपलब्ध झाला नाही तर 3:30 वाजता ही ऑर्डर एक्सपायर होत असते, कारण ही ऑर्डर ही त्या ठिकाणी डे ऑर्डर या प्रकारामध्ये समाविष्ट असते. तर मित्रो की या स्टॉक मार्केटमध्ये
शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याकरिता अशा विविध प्रकारच्या ऑर्डरचा उपयोग हे गुंतवणूकदार त्या ठिकाणी करत असतात की ज्याचा उपयोग इंट्राडे ट्रेडिंग बरोबरच गुंतवणूक करण्याकरिता जे स्टॉक्स खरेदी केले जात असतात या सर्व प्रकारच्या व्यवहाराकरिता या वेगवेगळ्या ऑर्डरचा उपयोग हा वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या हेतूसाठी गुंतवणूकदारांच्याकडून केला जात असतो. धन्यवाद.